नमस्कार आणि राम राम मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे इन्फोटेक फोरम या यूट्यूब चॅनलवर। कोर्टाकडून सिडकोच्या लॉटरीला स्थगिती देण्यात आली होती, पण या अगोदर जी सिडकोकडून लॉटरी काढण्यात आली होती डिसेंबर 2025 ते यामध्ये अर्ज करण्यासाठी 19 मार्च 2026 या मुदतीमध्ये ज्या अर्जदारांनी अर्ज केले होते त्यासाठी वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली। त्याची मसुदा यादी लागली होती आणि फायनल यादीसुद्धा लागली आहे आणि लवकरच या लॉटरीचा निकालसुद्धा लागणार आहे। कोर्ट केस चालू असताना तसेच कोर्टाकडून स्थगिती दिलेली असताना सुद्धा आणि अगोदरच्या लॉटरीचा निकाल लागलेला नसताना सुद्धा वेबसाईटवरती नोंदणी कशी काय सुरू झाली आहे आणि ही नोंदणी वर्षभर चालू असणार आहे असं सिडकोकडून सांगण्यात आलेलं आहे। नेमकं हे वृत्त काय आहे आणि रजिस्ट्रेशन किंवा नोंदणी ही कशी काय सुरू आहे स्थगिती दिलेली असताना सुद्धा याबद्दलची सविस्तरपणे माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी पूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। जर या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल। तसेच अपडेटसाठी फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा। चला तर मग सुरुवात करूया। सिडकोकडून वेगवेगळ्या मुहूर्तावरती सिडकोच्या लॉटरी या जाहीर होतात। डिसेंबर 2024 मध्ये सिडकोकडून विक्रीसाठी सोडतीची जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात आली होती, पण या सोडतीमध्ये घरांच्या किमती काय असतील याबद्दलची काहीही माहिती देण्यात आलेली नव्हती आणि 2024ला ज्यावेळेस ही लॉटरी आली त्यावेळेस खूप साऱ्या लोकांनी रजिस्ट्रेशन केलं, त्यासाठी KYC वगैरे करून पूर्ण झाले। पण जसं सिडकोने 1.5 ते 2 महिन्यानंतर घरांच्या किमती जाहीर केल्या त्यानंतर बऱ्यापैकी अर्जदारांनी अर्ज मागे घेतले। ही लॉटरी कशी तशी पूर्ण झाली आणि या लॉटरीमध्ये जी घरे होती 9 ते 10 हजार घरे शिल्लक राहिली। परत एकदा याच शिल्लक घरांसाठी लॉटरी काढली, 3 ते 4 वेळा मुदतवाढ दिली, परंतु तरीसुद्धा या लॉटरीला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही, कारण घरांच्या किमती या जास्त होत्या। खूप सारे लढे मोर्चे झाले पण घरांच्या किमती काही कमी झाल्या। सिडकोच्या लॉटरीला अशा प्रकारे जो प्रतिसाद मिळत आहे हे पाहून सिडकोकडून कदाचित वर्षभर नोंदणी सुरू ठेवली आहे असे सांगण्यात येत आहे। 238 ते 250 रुपयाच्या आसपास पैसे भरून आणि सर्व डॉक्युमेंट अपलोड करून KYC करू शकता आणि येणाऱ्या लॉटरीसाठी तुम्ही तयार राहू शकता। हे सर्व अर्जदारांचा विचार करून लॉटरी जाहीर केली जाईल। यामध्ये जे काही अर्जदार अर्ज करतील त्यांची KYC पूर्ण होईल। यानंतर किती अर्ज आलेले आहेत त्यानुसार कदाचित सिडकोकडून तेवढ्या घरांसाठी लॉटरी ही जाहीर केली जाऊ शकते। याचा फायदा एक असा होईल की ज्यावेळेस लॉटरी जाहीर होईल, ज्या अर्जदारांनी या अगोदरच नोंदणी केलेली आहे आणि KYC पूर्ण केलेली आहे ते डायरेक्टली यामध्ये अनामत रक्कम भरून घर निवडू शकतात। या प्रोसेसच्या अगोदर असं व्हायचं की ज्यावेळेस लॉटरी येते त्यावेळेस नोंदणी करावी लागते, KYC पूर्ण करून यासाठी 1 ते 2 महिन्याचा कालावधी लागतो पूर्ण KYC आणि पात्रता निश्चित करण्यासाठी। तसेच ज्यावेळेस लॉटरी येते त्यावेळेस खूप सारे अर्जदार एकाच वेळी या सर्व्हरवरती येतात, त्यामुळे सर्व्हरवरती लोड होतो, डॉक्युमेंट किंवा अर्ज पूर्ण होत नाही, KYC पूर्ण होत नाही, त्यामुळे अर्जदारांना विनाकारण त्रास सहन करावा लागतो। याचा रिझल्ट अंतिमतः असा सुद्धा होतो की अर्जदारांची इच्छा असूनसुद्धा अर्जदारांना या लॉटरीसाठी अर्ज करता येत नाही। त्यामुळे वर्षभर नोंदणी असल्यामुळे तुम्ही रजिस्ट्रेशन KYC पूर्ण करून तुम्ही या लॉटरीसाठी तयार राहू शकता आणि ज्यावेळेस लॉटरी येईल त्यावेळेस अनामत रक्कम भरून तुम्ही घर निवडू शकता, ज्यामुळे 1 ते 2 महिने तुम्हाला वाट पाहावी लागणार नाही। पण या नवीन प्रक्रियेचा किती आणि कसा प्रतिसाद मिळतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आता हे नेमकं वृत्त हे जे आहे हे सिडकोच्या वेबसाईटवरती सुद्धा अपडेट झालेलं आहे, त्याबद्दलची माहिती घेऊया। या ठिकाणी डाव्या कोपऱ्यामध्ये तुम्ही बघाल जर सिडको डिसेंबर 2025 योजनेची पसंतीक्रम निवड विंडो आता बंद झाली आहे, सोडतीची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल आणि उजव्या बाजूला सिडको गृहनिर्माण पोर्टल नोंदणी आता वर्षभर खुली राहील। आगामी योजनांमध्ये सहभागी होण्यासाठी तुमची KYC पूर्ण करा आणि नोंदणी शुल्क आगाऊ भरा, आजच नोंदणी करा असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यासाठी पहिल्यांदा रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करायचं आहे आणि जर तुम्ही या अगोदर तुमचं लॉग इन असेल तर तुम्ही लॉग इनवरती क्लिक करू शकता। आता आपण रजिस्ट्रेशनवरती क्लिक करूया। रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर महत्त्वपूर्ण सूचना, पूर्ण KYC प्रक्रिया डिजिटल असेल, अर्ज करण्यापूर्वी सर्व कागदपत्रे तयार ठेवा आणि अधिक माहितीसाठी या ठिकाणी क्लिक करून बघायचं आहे।
नोंदणी शुल्क 236 रुपये, म्हणजे GSTसह हे एवढेच पैसे तुम्हाला भरावे लागणार आहे, जे की विना परतावा असणार आहे. एकदा बुकिंग शुल्क भरल्यावर तुम्ही तुमचे प्राधान्य बदलू शकत नाही. कोणत्याही मदतीसाठी या ठिकाणी 2 मोबाईल क्रमांक दिलेले आहेत आणि यावरती तुम्ही सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंतच संपर्क करू शकता. यानंतर मी सूचना वाचल्या आणि समजल्या, होय मी सहमत आहे, यावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारचं हे पेज ओपन होईल. यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा संपूर्ण नाव, त्यानंतर मोबाईल नंबर आणि तुम्हाला आमच्याबद्दल कसं कळालं, म्हणजे या लॉटरीबद्दल किंवा या माहितीबद्दल कसं कळालं त्याबद्दलची हे सर्व या ठिकाणी दिलेलं आहे. मित्र, नातेवाईक, ऑनलाईन जाहिरात, सोशल मीडिया, SMS, अनुभव केंद्र, कॉल सेंटर, कार्यक्रम आणि इतर असेल तर इतर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. तसेच या ठिकाणी कॅप्चा टाकून या ठिकाणी पुढे जाऊन तुम्ही हे सर्व प्रोसेस पूर्णपणे करू शकता. अशाच प्रकारची वेगवेगळी आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी इन्फोटेक फोरम चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येईल. लाईक करा, शेअर करा. काही अडचण किंवा सजेशन असल्यास कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.